आत्ता अधिक महिना सुरू झाला आहे. आपल्या गावाकडे याला धोंड्याचा महिना पण म्हणतात. पूर्वी या महिन्यात घरात वेगळीच शांतता असायची. सकाळी लवकर उठायचं, घर स्वच्छ करायचं, देवापुढे दिवा लावायचा आणि सगळ्यात खास म्हणजे घरातल्या महिला एकत्र बसून गप्पा मारायच्या. आजकाल सगळं बदललं आहे, पण अजूनही काही गोष्टी मनात तशाच आहेत. म्हणून आज घरातलं काम करत करत मी तुम्हाला अधिक महिन्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे. जुन्या आठवणी पण काढणार आहे. तुम्ही पण तुमचं काम करत करत हा व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे पूर्वी धोंड्याच्या महिन्यात महिलांनी कोणती खास परंपरा पाळायची. खूप जणांना प्रश्न पडतो, हा अधिक महिना नेमका काय आहे? तर हिंदू पंचांग चंद्रावर चालतं आणि इंग्रजी वर्ष सूर्याप्रमाणे चालतं. या दोघांमध्ये थोडा फरक पडतो. म्हणून साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्यातलाच अधिक महिना मानतात. हा महिना खूप पवित्र मानला जातो. काही ठिकाणी याला पुरुषोत्तम महिना म्हणतात, तर आपल्या गावाकडे याला धोंड्याचा महिना म्हणतात. पूर्वी अधिक महिना आला की घरात वेगळी तयारी असायची. महिला सकाळी लवकर उठून आंघोळ करून पूजा करायच्या. त्या काळी मोबाईल नव्हते, म्हणून लोक एकमेकांकडे जायचे. संध्याकाळी अंगणात सगळ्या महिला बसायच्या. कोणाच्या हातात विणकाम, कोणी भाजी निवडत बसलेली आणि गप्पा मात्र खूप रंगायच्या. तुमच्या गावात पण असंच व्हायचं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक महिना हा महिलांसाठी खूप खास मानला जातो. काही जणी तरी व्रत करतात, काही पोथी वाचतात, काही रोज देवळात जातात. पण मला वाटतं या महिन्याची खरी सुंदर गोष्ट म्हणजे मन शांत ठेवणं. आजकाल प्रत्येकजण धावपळीत आहे, पण हा महिना सांगतो थोडा वेळ स्वतःसाठी काढा. महिलांचं काम कधी संपतच नाही हो. सकाळपासून रात्रीपर्यंत काही ना काही सुरूच असतं. पूर्वी आपल्या आया आज्या इतकं काम करायच्या, पण चेहऱ्यावर कायम हसू असायचं. आज आपण थोडं काम केलं तरी दमतो, पण खरंच घर चालतं ते फक्त महिलांमुळे. अधिक महिन्यात काही लोक साधं जेवण करतात, काही कांदा लसूण खात नाहीत, काही जण रोज देवाला दिवा लावतात, स्तोत्र म्हणतात. दानधर्मालाही खूप महत्त्व दिलं जातं. पूर्वी लोक गरिबांना धान्य द्यायचे, अन्न द्यायचे आणि मला वाटतं प्रेमाने कोणाला 2 शब्द बोलणं हेही खूप मोठं दान आहे. लहानपणी अधिक महिना आला की घरात गोडधोड व्हायचं. पुरणपोळी, खीर, लाडू आणि आम्ही मुलं फक्त वाट बघायचो कधी खायला मिळतंय ते. त्या काळात पैसे कमी होते, पण माणसांकडे वेळ होता. आता सगळं आहे, पण शांतपणा कमी झाला आहे. आजकाल प्रत्येकजण मोबाईलमध्ये बिझी आहे. पण मला वाटतं अधिक महिना म्हणजे पुन्हा घरच्यांसोबत बसण्याची संधी आहे. थोडा वेळ काढा, एकत्र चहा घ्या, गप्पा मारा. यातच खरा आनंद आहे. अधिक महिना म्हणजे फक्त पूजन आहे, तर मन शांत ठेवण्याचा महिना आहे. जुन्या आठवणी जपण्याचा महिना आहे. घरातल्या माणसांसोबत वेळ घालवण्याचा महिना आहे. तुमच्या गावात अधिक महिन्यात काय खास केलं जातं ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच घरगुती गप्पांसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या.